ताईंनो, लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, अजितदादा पवारांची चेकवर सही, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? तर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो, आता अजितदादांनी चेकवर सही केल्यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार, तर संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा पुढे. तर खात्यावर जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी पण सांगितले आहे की मी पण सांगतो, ही योजना बंद होणार नाही, असं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे. आता बघा, 2025मध्ये तुम्हाला दुसरा हप्ता कधी जमा होणार आहे, संडे, मंडे, ट्यूजडे. तर असे भरपूर जे हप्ते आहेत ते तुम्हाला जमा झाले आहेत. आता तुम्हाला सेकंड तुमचा जो हप्ता आहे 2100 रुपये किंवा 1500 रुपये तुम्हाला कधी जमा होणार. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूरमधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केलेली आहे. 3000 महिलांनी एकत्र येऊन 30 लाख रुपयाचा निधी जमा केलेला आहे. या महिला 30 लाख रुपयांच्या निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेत. राज्यातील महिलांचा बघा, राज्यातील ज्या महिला आहेत, राज्यातील महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी बालविकास विभागांचा सतत प्रयत्नशील आहे महामंडळ उद्योग. तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व माता बहिणींनी, ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा पुढे. तर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरित ठरली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील बहुतांश महिलांनी घेतलेला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं बोललं जात आहे. बघा, महायुतीचं सरकार आलं. सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात या योजनेसंदर्भातील निकषातही बदल करण्यात आलेला आहे. आणि मात्र याच निकषांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिलेली आहे. बघा, जे महिला बालविकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे यांनी मोठी माहिती दिलेली आहे. तर ती माहिती काय आहे बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. तर बघा, अशातच निकषात काही बदल केलेले आहेत. यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात आम्ही कोणतेही बदल केलेले नाहीत, असं आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही आणि अजूनपर्यंत ज्यांना ज्यांना पैसे जमा झालेले नाही, त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना निकषात बसत नाही. फक्त अशाच लाडक्या बहिणींना योजनेपासून आम्ही वंचित राहणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी झाल्यानंतर काही माध्यमांची अपप्रचार केला आहे. पात्र महिलांचे देखील लाडकी बहीण योजनेतून नाव वगळण्यात येत आहे. मात्र गरजू आणि ज्या ज्या पात्र आहेत त्यांना योजनेच्या लाभापासून महायुतीचं सरकार कधीही वंचित ठेवणार नाही, असा दावा आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेला आहे. बघा, तर संपूर्ण लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार. बघा, दरम्यान आमचं जे सरकार आहे, सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं सरकार राज्यात पुन्हा असेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी करण्यात आली. परंतु बघा, संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी, ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बघा ताईंनो, तर लेटेस्ट अपडेट आहे. तर बघा, आज तुमची 22 फेब्रुवारी, 22-23 फेब्रुवारी. तर लवकरच तुम्हाला हे पैसे आता खात्यामध्ये जमा होणार, कारण 28 फेब्रुवारीचा हा महिना आहे. काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 28 फेब्रुवारीचा महिना आहे आणि हा महिना संपल्यानंतर तुम्हाला लगेच खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, लगेचच. ठीक आहे, त्यामुळे सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत. अजूनपर्यंत ज्या ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येत असतो. तर बघा ताईंनो, तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला, कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. बघा, जे तुमचे KYC आहे, KYC आहे, ते कामं तुम्ही करून ठेवा. ते केल्यानंतर 100% तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. तर बघा, 2100 रुपये आता कोणाला मिळणार आहेत ते पण आता माहिती समोर आलेली आहे की 30 ते 45च्या दरम्यान ज्यांचं वय आहे, 30च्या पुढे, त्यांना हे पैसे मिळणार आहेत, लक्षात ठेवा. आणि 21 ते 30 दरम्यान त्यांना 1500 मिळणार आहेत, अशी पण माहिती मिळालेली आहे. बघा,
त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला, कारण व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो. तर एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. तर तुम्हाला आपले मित्र नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोचवा, म्हणजे त्यांना पण कळायला पाहिजे की 21 रुपये कधी मिळणार आहेत, 1500 रुपये कधी मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत. तर संपूर्ण जी माहिती असते आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.